तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर साधारणतः पाहिलं तर सनसेट जो आहे तो बीच साईडला बरेच ठिकाणी लोक पाहायला जातात. तर कोकणपट्टीमध्ये जेवढे पण बीच आहेत तर ऑलमोस्ट तिथे सनसेट पाहायला लोकांची गर्दी असते. तर आम्हाला निसर्गाने दिलेलं एक देणगी आहे की आमच्या इथे सनसेट पाहायला बीचवरती जाण्याची गरज नाही, कारण आमच्या इथे मोडा म्हणून एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला एकदम हिल स्टेशन आहे आणि ते हिल स्टेशनवरून तुम्हाला समुद्र सपाटीचा जो भाग आहे तर तो सुद्धा एन्जॉय करता येतो. प्लस सनसेटसुद्धा अगदी फ्रीमध्ये तुम्हाला एन्जॉय करता येतो. तर आमच्याच गावाच्या बाजूला मालदोली म्हणून गाव आहे आणि त्या मालदोली गावामध्येच मोडा म्हणून अशी जागा आहे आणि त्या जागेवरूनच आपल्याला जो सनसेट आहे ना तो सनसेट एन्जॉय करता येतो. तर आम्ही तोच पाहायला चाललो होतो. तर आम्ही पित्या होता सोबत, त्यानंतर वैभव होता. तर आम्ही तिघंजण चाललो होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना प्रितेशचा आवाज ऐकायला भेटेल, कारण आजच्या व्हिडिओचं जे समालोचन आहे ना ते प्रितेशने केलं होतं. तर या पुढील आवाज आहे ना तो आमच्या प्रितेश बंधूंचा नक्की आहे का. त्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करायला ना, आम्हाला वाकडा तिकडा रोड आहे तिकडं जावं लागणार आहे. सर्व शॉर्टकट नाही, लॉंग कट मारणार आपल्याला. तिथला बहुतेक तो इथं तोडलेला आहे. इथून नाही सरळ स्टेट आहे. तू आता इथं बोललास? नाही मी व्हिडिओ मध्ये बोलतोय. तर ती डोंगर आहे, डोंगर काय झाडी काय डोंगर. असं पण हे रोडची शूटिंग या कॅमेऱ्यामध्ये होते. हे असे शॉर्ट घे, कंटिन्यू करू मेमरी फुल. तर असं गमतीशीर समालोचनाचा आनंद घेत घेत आम्ही जे आमचं डेस्टिनेशन होतं हिल स्टेशन, त्या हिल स्टेशनकडे आम्ही चाललो होतो. तर त्या जागेला मोडा यामुळे बोलत असेल कारण तिथे ना मोठं वळण आहे. जसं की आपण रत्नागिरीच्या आरेवारेला मोठं वळण बघतो आणि त्या वळणाच्या बाजूला तो बीच एरिया आहे. तर तसा सेम जो बीच एरिया आहे ना, तर बीच ॲक्च्युली म्हणता येणार ना, कारण तो खाडीपट्टा आहे आणि त्या खाडीपट्ट्याच्याच बरोबर वरती असं हिल स्टेशन आहे. तर या स्पॉटवरती पावसाळ्यामध्ये यायला ना खूप म्हणजे तो जो निसर्गाचं जो वातावरण आहे ना इकडे पूर्ण आल्हाददायक असतं, कारण पूर्ण जे डोंगर आहेत ना त्या डोंगरावरती हिरवगार असं गवत असते आणि बाजूला आमचा जो खाडीपट्टा आहे तो आणि समोरचा सूर्य असतं. हा नजारा आहे ना, हा नजारा एकदम आल्हाददायक असतो पावसाळ्याच्या सीझनला. तर आता या टाईमला तुम्हाला सनसेट एन्जॉय करता येईल, कारण गवत जो आहे तो गवत पूर्ण सुकलेलं आहे. तर हिरवळ बघता नाही येणार, पण सनसेट नक्की एन्जॉय करता येईल. मी तुमची लाडाची तुम्हाला वाटत असेल कोणत्या डोंगराला पण कोणी मिळली, पण इथं पण घरं आहेत लोकांचं. आणि मेन म्हणजे पाणी उपलब्ध आहे इथं, भरपूर प्रमाणात पाणी आहे डोंगरावरती. दुष्काळ भाग नाही, हे फक्त शक्य झालं ते धरणामुळे. हे दिसते ते हे यांचं ही त्यांची सीमा आहे. ही सीमा बघा, ही त्यांची सीमा आहे. आता इथून पुढं मालदोली चालू होईल आणि आपण तुम्हाला दाखवतो मस्त पैकी असा आपण कुठे जातो हे तुम्हाला अजून कळलं नसेल, पण आपण जातोय मोडाला. ते मालदोलीमध्ये एक ठिकाण आहे मोड म्हणून, सनसेट पॉईंट आहे. सनसेट पॉईंट बघायला जातोय. आम्हाला घाई आहे जरा, कारण सूर्य मावळला की तो आम्हाला आमच्याकडून मिस होऊन जाईल तो पॉईंट. त्याच्यामुळे आम्हाला घाई आहे. लोक महाबळेश्वर जातात सनसेट पॉईंट बघायला, पण आम्हाला आमच्या गावामध्ये आहे सनसेट पॉईंट. पूर्ण इथं आपल्याला जायचं आहे. फिरून नाही इथं आम्ही मागच्या वर्षी जेव्हा पाऊस होता तेव्हा इथं धरण आहे. त्या धरणावर आम्ही इथं बंधारा बांधलेला आहे. इथं आम्ही आंघोळ केलेलं आहे बंधाऱ्यावर. हो का, इथं तो आतमध्ये बंदर आहे. पुढे इथं काय इथून हा बघा तिसरं बंधारा आहे. तिथं आम्ही हे केलेलं आहे. आसिम
अंडरवेअर होतो काय आई तो थोड्या पुरी आल्या आमची झाली म्हणजे आम्ही ट्रॅक लागल्या ट्रॅक घेतलेल्या पाण्यात टाकलेल्या आणि मग घातलेल्या लावू पण शकत नाही लांब लागेल काय माहिती कसं करतात हे गावचं मंदिर आहे इथं पण गावचं मंदिर आहे जबरदस्त बांधलेलं आहे मंदिर अरे तिथं हे आहे ना मालदोलीचा तो कात्र्यात गेलो मी मला हा रोड लागलेला रोड चांगला वाटत होता मला आज रोड आहे काय तिथं मध्ये फाटा फुटतो मालदोली फाटा आणि बिवली फाटा हा फाटा एक तिकडे जातो वरती कापऱ्या साईडला हा जातो हा इकडे आपला खाली जायचं इकडं इकडं खाली मालदोली इथं आपल्या समोर दिसतं घर तिथं साबणाची कंपनी आहे जे साबण म्हणतात ते आपले डॉक्टर आहेत त्यांचं तर नाव येत नाही आपल्याला आणि हरवंदे डॉक्टर त्यांचे तर साबणाची फॅक्टरी इथं आम्ही खेळायला इथं असेल गुगल पे इथं नेटवर्कचा विषय असतो असेल हे आपले अरे गुगल पे असेल ना इथं ही ग्रामपंचायत आहे आपण यांचा मालदोली ग्रामदेवतेची स्थान आहे हा त्यांचं मंदिर आहे बोर आहेत काय बोर रस्ता जरा खडतर आहे पण कसं थोडीफार मेहनत घ्यावीच लागते रहदारी जास्त असते मोठे कंटेनर आणि इथं मॅच होते मांजरा बाजूला गेला फटका द्या भेटेल ना अरे आपण गॅस आणला असता खालतीच बनवलेला असतं आधी बोलला असता आपण लवकर उठलेला असता मग नाही आधी बोलला असता आपण लवकर आलेला असतं रे 3 वाजता आणि आपण आता ज्या क्षणाची वाट पाहत हवे तो स्पॉट आता आपल्याकडे आलेला आहे सूर्य अजून पुढं दिसत नाही पण आपण त्या स्पॉटवर आलो सूर्य वरती आपण टाइम वरती आहे हा मेन स्पॉट काढा हा मेन स्पॉट हे वैभव हा स्पॉट मोबाईल मधून उभा मोबाईल करा आणि काढ ना समोर हे बघा तर आम्ही असा उभा तुम्हाला लागतो की काचत न बघू नका हा बघा हा सूर्य हा सनसेट पॉईंट आम्ही इथं बघायला गेलाय पुढे जाऊन खाली उतरवायला की तुला बरोबर दिसत हा इथं मोड आहे इथं असा सनसेट पॉईंट आहे इथं या ठिकाणी इथं लोक सनसेट पॉईंटची वाट लावून रस्ता बघा कसा भंगार केलेला आहे आम्ही इथं पहिले फोटो काढायचे इथं पॉईंट आहे या पॉईंटवर आम्ही फोटो काढायचे बोर आहे बोरची झाड तुला बोर आहे इथं ही आहे भैरवकरवाडी 1 आणि 2 अरे इकडे आमच्या मामाकडे जायला रस्ता आहे इकडे ती पक्ती आहे ती बघा ती दिसते समोर इथे जर मध्ये जेटी झाली तर जायला बरं आमच्या मामाकडे जायला ही पक्ती आहे ओके हे येतात माणसं येतात हो टू व्हीलर पण येते पण 2-3 माणसं लागतात उचलून टाकतात ही पक्ती आहे आता परत टोलर येतो टोलर मध्ये टाकतात माणसं वळवायला कुठे खाली झालं घाल खाली इथं जोंड्यात घाल बांधा
हे काय इथं आहे ना. लोकं हे आहे तेवढं खाली. अरे खालपर्यंत आलं का ते मल्ल्यापर्यंत. काय बरोबर ते किती फिरल का? मग तिथं मागत दिली असती. मग हे बघा, हा आहे. आम्हाला मस्ती आम्ही हा बघायला आहे. हा कधी डुबतोय खाली बघतो आम्ही. समजलं का तुले? एवढ्या लावून आम्ही काढून आलो. ही पोर हे बघा तुम्हाला दाखवतो. याच्यासाठी आम्ही लय हे करायचं. आपण धावायहून व्हिडिओ पण घेत नाही. अशी बोरा शोधायची बघा. हे बघा बोरा दिसला तुम्हाला कुठे गेला? माझा हात कुठं आहे? हा बघा. हा बघा बोर. त्या बोरासाठी आम्ही एवढी 8 तास करायची. मग खाली जाते ना मी काटाचा बोरीचा काटा. हा तुम्ही पाहू शकता निसर्गरम्य. आणि हा वैभव हलवतोय बोरीचा झाड. बघू त्याला किती वाटतात ते. चांगला आहे बघा पण थोडा आंबट आहे. जमवतो अजून तो. प्रत्येक शिरकी बघा दिसतंय. गाडी तिकडं पार्क लावून इथून आता ते चालत येत आहेत. हा स्पॉट बघायला. हा जंगल. हे कोच्याचं झाड आहे बेकार लागलं. हा स्पॉट जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल ना तर तुम्हाला आमच्या कोकणामध्ये यावं लागेल. कारण हा जो स्पॉट आहे तो मालदोली गावामध्ये आहे आणि मालदोली जी आहे ती चिपळूणपासून अराऊंड 25 किलोमीटर असेल. आणि इथेच तुम्हाला एक रिसॉर्टसुद्धा एन्जॉय करता येईल. इथे पुष्कर ॲग्रो म्हणून रिसॉर्ट आहे तर ते रिसॉर्टसुद्धा तुम्हाला एन्जॉय करता येईल. प्लस हा सनसेट पॉईंट आहे तो सनसेट पॉईंटसुद्धा एन्जॉय करता येईल. तर इथे बोरीची झाडं आम्हाला दिसली होती. तर बोर जे आहेत ते आम्ही लहान असताना खूप म्हणजे याच्यासाठी धडपड करायचो हे बोरं खाण्यासाठी. अजून काय बोरांचा हंगाम आला नव्हता पिकायला तर हे कुठे कुठे होते थोडे बोरं ते पिकलेले आम्हाला भेटले. आम्ही एन्जॉय केलं. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद. आता मला वाटेमध्ये मोराचं दर्शनसुद्धा झालं होतं कारण हा जो स्पॉट आहे ना या स्पॉटमध्ये कधी आलात ना तर या स्पॉटवरती तुम्हाला मोराचं दर्शन नक्कीच होतं. असा नजारा असा सनसेट पॉईंट एन्जॉय करण्यासाठी आमच्या कोकणात नक्की यावंच लागतंय. धन्यवाद.